नमस्कार. मॉम MKCL ऑलिम्पियाड मुवमेंट ही एक ऑलिम्पियाड आहे. ही वेगळी आहे. बाकीच्या ऑलिम्पियाड्स शाळेत होतात. मात्र ही ऑलिम्पियाड वेगळी कशी आहे? 5वी ते 9वीचे विद्यार्थी या ऑलिम्पियाड परीक्षेला बसू शकतात. स्टेट आणि CBSE दोन्ही बोर्डचे विद्यार्थी बसू शकतात. ही कम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने होते, लाईव्ह पद्धतीने होते. म्हणजे इन कॅमेरा, वेब कॅमेराच्या समोर तुम्हाला विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. शाळेचा फर्स्ट टर्मचा सिलेबस असतो त्याच्यावर असतो. मात्र एकदम बारीक ऑब्झर्वेशन या परीक्षेमध्ये केलं जातं. कारण एक प्रसिद्ध शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ होते ब्लूम्स. त्यांनी प्रश्नांचे वर्गीकरण केले. त्याला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणतात. आणि या ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे या मुलांचं फार बारीक टेस्टिंग करण्यासाठी MKCLनी वापरल्या, ज्यात ऑडिओवर प्रश्न आहे, व्हिडिओचे बेसवर प्रश्न आहेत, इमेज बेसचे प्रश्न आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागतो. मी तर म्हणतो की जेव्हा परीक्षा देईल आपला पाल्य, तर तेव्हा आपल्या पाल्यांचं ऑब्झर्वेशन, परीक्षेचं ऑब्झर्वेशन करायसाठी पालकांनी सुद्धा यावं. म्हणजे तुम्हाला कळल की कशा पद्धतीचं ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचा वापर MKCLनी या मॉम ऑलिम्पियाडमध्ये केलेला आहे. भरपूर बक्षिसं आहे. जिल्हा लेवलवर बक्षिसं आहे, स्टेट लेवलवर बक्षिसं आहे, तालुका लेवलवर म्हणजे मूर्तिजापूरच्या लेवलवर आम्ही CCIT कम्प्युटर करून बक्षिसं देतच असतो. फक्त फी 100 रुपये आहे. 30 सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करा आणि मग 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला वाटल तेव्हा विद्यार्थ्यांच्या सवडीनुसार म्हणजे शाळा आणि ट्युशनचे वेळ सांभाळून त्याला परीक्षा देता येईल. मात्र परीक्षेला आपल्या पाल्यांना नक्की द्यायला लावा. म्हणजे तुम्हालाही कळल की कशा लेवलची परीक्षा होती. तुमच्या पाल्यांना कळल की फक्त पाठांतर हा प्रश्न नाहीये, तर कशा वेगवेगळ्या पद्धतीचा हे प्रश्न असू शकतात. ठीक आहे ना? त्याचा एक अनुभव नक्की द्या. फी फक्त 100 रुपये, 1 तासांचा पेपर आहे. तेव्हा नक्की विचार करा आणि लवकरात लवकर नाव नोंदवा. पत्ता तुम्हाला माहितच आहे. CCIT कम्प्युटर एज्युकेशन, तिडके नगर, मूर्तिजापूर. थँक्यू.